कारण मुश्रीफ साहेब आणि संभाजीदादा एकत्र आल्यामुळे या ठिकाणी कागल शहरातला विरोधच ऍक्च्युली संपलेला आहे. ही निवडणूक ही आदरणीय मुश्रीफ साहेब व संभाजीदादा यांची युती झाल्यामुळे अतिशय सोपी आणि विकासोन्मुख लोक नेत्यांच्याकडे निवडणुकी लोक आपल्या पण मतदान करणार आहेत. त्याचबरोबर नगराध्यक्ष पदासाठी ज्या उमेदवार आहेत त्या आदरणीय सविता माने वहिनी त्या भया माने यांच्या मिसेस असून वायडे अण्णांच्या सून आहेत. त्यांच्या पण घराण्याला एक मोठा सामाजिक वारसा लाभलेला आहे आणि संभाजीत दादा आणि मुश्रीफ साहेब एकत्र आल्यामुळे कागलचा विकास अधिक अधिक गतीने जोरात होणार आहे. त्यामुळे कागलची जनता सगळी ही प्रचंड मताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व उमेदवार आणि शाहू आघाडीचे उमेदवार यांना प्रचंड मताधिक्याने निवडून दिली यात काही शंका वाटत नाही. बराचसाच फायदा होऊ शकतोय. कारण मुश्रीफ साहेब आणि संभाजीदादा एकत्र आल्यामुळे या ठिकाणी कागल शहरातला विरोधच ऍक्च्युली संपलेला आहे आणि दोनच नेते परस्पर विरोधक मोठे गट कागलमध्ये होते. पण दोन्ही एकत्र झाल्यामुळे विरोध संपून विकासाला फार मोठी चालना कागलचा शहराचा विकास तुम्ही आता बघितला असेलच. पण ह्याच्यापेक्षा फास्ट कागलचा विकास आणि विकासाला चालना मिळणार आहे यात काही शंका आहे.